नमस्कार, मी सोनिया। आज चव महाराष्ट्राची या स्पर्धेचा दुसरा राऊंड आहे। दुसऱ्या राऊंडसाठी मी व्हेज प्लॅटर विथ ज्वारी आणि कोकणातला पारंपरिक पदार्थ शिरवाळे बोलतात त्याला, आणि साऊथ इंडियन मधला पण तो पारंपरिक पदार्थ आहे, त्याला तिथे इडियप्पम म्हणून ओळखलं जातं। तर आपण आज चव महाराष्ट्राची या स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडसाठी या दोन मिलेट्सच्या दोन रेसिपी बघणार आहोत। तर आपण पहिली रेसिपी, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे आहे ज्वारी। ज्वारी 10 तास मी भिजवून ठेवलं होतं, त्याच्यानंतर मग पूर्ण एक दिवस मोड आणण्यासाठी ठेवलं होतं। तर हे आहे ज्वारी, मोड आणलेलं आहे। मोड आणून मी ते उकडून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकून उकडून घेतलेलं आहे। हिरव्या रंगाचा सिमला मिरची, लाल रंगाचा सिमला मिरची, पिवळ्या रंगाचा सिमला मिरची, थोडासा कांदा कापून घेतला आहे, गाजर, आलं लसूण एकदम बारीक चिरलेलं आहे। त्याच्यानंतर ब्रोकली पण मी थोडंसं गरम पाण्यात मीठ टाकून थोडं त्याच्यातून काढलेलं आहे। त्याच्यानंतर आहे बेबी कॉर्न, तेही बारीक चिरलेले आहेत, उभे कापलेले आहेत। हे आहे मशरूम मी कोकमच्या पाण्यामध्ये थोडंसं बॉईल करून घेतलेलं आहे। गार्निशिंगसाठी हिरवा कोबी, काळी मिरी पावडर, शेंगदाणे शिजवून घेतलेले, जांभळ्या रंगाचा कोबी आणि कांद्याची पात। आणि फोडणीसाठी थोडंसं आपण ऑलिव्ह ऑइल वापरणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूयात। आपण आता यात ऑलिव्ह ऑइल घालणार आहोत, थोडंसं 2 चमचे ऑलिव्ह ऑइल, लसूण टाकून घ्यायचं आहे, बारीक चिरलेला लसूण आहे। थोडा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याच्यातच आपण आलं टाकायचं आहे, आलं सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे। 1-2 सेकंद परतून घ्यायचं आहे। त्यात कांदा टाकायचा आहे, कांदा पूर्ण भाजायचा नाही आहे, फक्त नरम होऊन द्यायचं आहे। थोडासा नरम झाला आहे कांदा। आता आपण गाजर टाकणार आहोत। गाजर थोडं कडक असतं म्हणून ते आधी टाकून द्यायचं। गाजर नरम होण्यासाठी थोडा टाइम लागणार, म्हणून गाजर आधी थोडं परतून घ्यायचं। 3-4 सेकंद त्याला झाकून ठेवून वाफ आणून घ्यायची। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत बेबी कॉर्न, परतून घ्यायचे आहे। मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये त्याला परतत राहायचं, नाहीतर मग परतून जाणार। सर्व भाज्या जास्ती शिजवून नाही घ्यायच्या आहेत, फक्त सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत। आता ब्रोकली टाकूया। भाज्या क्रमाक्रमाने याच्यातून टाकायच्या की प्रत्येक भाजीला शिजायचा टाइम वेगवेगळा आहे। गाजर शिजायला जास्ती टाइम लागतो, त्याच्यानंतर बेबी कॉर्न थोडंसं शिजायला टाइम लागतो आणि ब्रोकली सुद्धा शिजायला टाइमच लागतो। त्यासाठी आपण ज्या जास्त भाज्या शिजायला टाइम घेतात त्या भाज्या आधी परतवून घ्यायच्या। आता आपण याच्यात सर्व कलरच्या सिमला मिरच्या टाकणार आहोत। सर्व भाज्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ज्वारी आणि नाचणी हे थंड असतात, तर याचे पदार्थ करून खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते। आणि ज्यांना डाएट करायचं आहे त्यांच्यासाठी तर हे उत्तमच आहे।
सर्व भाज्या 1 मिनिट वाफेवर शिजवून द्यायच्या। सर्व भाज्या आता सॉफ्ट झालेल्या आहेत। आता आपण त्याच्यात मशरूम टाकून घेऊया। मी थोडेसे शेंगदाणे पण घालणार आहे। आवडत असतील तर शेंगदाणे घातले तरी चालतील, नाही घातले तरी चालतील। सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून 7-8 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती वाफेवर शिजायला ठेवून द्यायचं। करपूनच म्हणून मध्ये मध्ये चेक करायच्या आणि पुन्हा वाफेवर शिजायला ठेवून द्यायचं। चेक करूया आपण शिजले का। थोडं कच्चं आहे। थोडा जांभळा कोबी टाकून घेऊया। थोडा मी गार्निशिंग साठी ठेवत आहे। थोडा सफेद कोबी टाकूया। तोही थोडा मी गार्निशिंग साठी ठेवत आहे। आता चवीनुसार मीठ, घालायचे आहे आणि आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार काळी मिरी पावडर घालायचं आहे। आणि व्यवस्थित परतून घ्यायचे सगळ्या भाज्या। अजून थोड्या नरम व्हायच्या आहेत, त्यासाठी आपण अजून 2-3 मिनिटं वाफेवर ठेवून घेऊया। अजून थोड्या नरम व्हायच्या आहेत, त्यासाठी आपण अजून 2-3 मिनिटं वाफेवर ठेवून घेऊया। 2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची। आता आपण भाज्या शिजल्या का चेक करून घेऊया। आता त्याच्यामध्ये मोड आणलेलं शिजवून घेतलेलं ज्वारी टाकू। ज्वारी आणि भाज्या पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। सर्व भाज्या व्यवस्थित नरम झाल्यानंतरच ज्वारी टाकायची आहे। आधी टाकली तर ती मग ज्वारी कडक होऊन जाते। व्यवस्थित परतून घ्यायचे आणि पुन्हा 2-3 मिनिटं वाफेवर ठेवून द्यायचं। आता शिजलं का ते बघूया व्यवस्थित। आता मी थोडेसे सफेद तीळ टाकणार आहे, भाजलेले सफेद तीळ। गॅस ऑफ करणार आहे। व्यवस्थित परतून घेतलंय। व्हेज प्लॅटर विथ ज्वारी खायला रेडी आहे। आपण दुसऱ्या मिलेट्सचं रेसिपी बघणार आहोत। ते आहे नाचणीचे शिरवळे किंवा साऊथ इंडियनची रेसिपी आहे ती, पण ती तांदळापासून बनवली जाते, तांदळाच्या पिठापासून। तर ते इडियप्पम बोलतात। तर त्याच्यासाठी मी आज तांदळाच्या ऐवजी नाचणीचं पीठ वापरणार आहे। नाचणीचं पीठ 2 वाट्या घेतलेलं आहे। ओलं खोबरं खोवलेलं, त्याच्यानंतर हे आहे जायफळ आणि वेलचीची पूड, हे आहे गाईचं तूप, थोडेसे ड्रायफ्रूट क्रश केलेले आणि काळा गूळ। गुळाऐवजी साखरही वापरू शकता, आणखी दुसराही गूळ वापरू शकता, पण मी काळा गूळ वापरते म्हणून मी काळा गूळ घेतलेला आहे। आणि चवीसाठी मीठ आणि थोडंसं पाणी। तर आपण मोदकाची जशी उकड काढतो तशीच नाचणीच्या पिठाची पण उकड काढायची आहे। 2 वाटी पिठासाठी मी इथे 2.5 वाटी पाणी वापरणार आहे। त्याला चांगली उकळी आणून घेणार आहे। उकळताना त्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे। चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे। थोडंसं मी तूप टाकणार आहे, 1 चमचाभर। याला आता उकळी काढून घेऊया।
जसं आपण मोदकाचं पीठ उकड काढून घेतो तसंच सेम नाचणीचं पीठही उकड काढून घ्यायचं आहे. पाण्याला आता चांगली उकळी आली आहे. त्यात आता आपण पीठ टाकून घेऊया. पाण्याच्या ऐवजी दूध साधे आपले गाईचे दूध वगैरे वापरून सुद्धा करू शकतो. पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मोदकाच्या पिठापेक्षा थोडं हे पीठ सैलच ठेवायचे आहे. गॅस ऑफ करून घ्यायचा आणि झाकण मारून 2 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. थंड होईपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. मोदकासाठी आपण खोबऱ्याचं आणि गुळाचं सारण शिजवून घेतो, तर इथे आपण हे सारण न शिजवता डायरेक्ट आपण वापरणार आहोत. तर आपण हे मिक्स करून घेऊया. खोबरं घ्यायचे, आपल्या आवडीनुसार किती कमी जास्त गोड आपण साखर किंवा गूळ वापरायचा आहे. 1 चमचा वेलची आणि जायफळ पावडर, ड्रायफ्रूट्स. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळं. पीठ मळून घेण्यासाठी, पिठाचा गोळा बनवण्यासाठी मी आता हे पीठ काढून घेते एका भांड्यात. आता आपण हे मळून घेणार आहोत व्यवस्थित. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हाताला चिपकत असेल तर थोडंसं तूप घ्यायचंय हाताला. आपले आता इथे पीठ मळून पण रेडी आहे आणि आपलं सारणही रेडी आहे. आता आपण शिरवाळ्या बनवायचं पद्धत थोडं वेगळं आहे आणि मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा साचा वापरत आहे शेवयांचा, बारीकवाला. थोडंसं मी साच्याला तूप लावून घेणार आहे आणि याच्यात आता मावेल इतका आपण गोळा घालून घेऊया. शिरवाळे वाफवण्यासाठी मी इडलीच्या भांड्याचा वापर करणार आहे. आपण ज्याप्रमाणे मोदक स्टीम करतो तसेच शिरवाळ्या हे स्टीम करून घेणार आहे. त्यासाठी मी पातेलीमध्ये पाणी तापायला ठेवलं आहे आणि इडलीचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी या शिरवाळ्या काढून घेणार आहे. तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्या चिपकल्या नाही पाहिजेत. आता आपण शिरवाळ्या काढूया. आता याच्यावरती आपण जे सारण बनवलं आहे खोबऱ्याचं आणि गुळाचं, ते याच्या सेंटरला टाकून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच्यावरती शेवयांचा अजून एक लेयर द्यायचा. अजून एक लेयर टाकून घ्यायचा आहे आणि सारणाला कव्हर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण अजून 4-5 शिरवाळ्या तयार करून घेऊया. पुन्हा हे सारण सेंटरला भरून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच्यावरती एक लेयर शेवयांचा घालायचा आहे आणि सारण कव्हर करून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व शिरवाळे तयार करून घ्यायचे. याप्रमाणे सर्व शिरवाळे रेडी करून घ्यायचे.
आता हे आपण स्टीम व्हायला 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचं. आपले आता शिरवाळे शिजलेले आहेत. आता आपण ते काढून घेणार आहोत. मिलेट्सपासून बनवलेलं व्हेज विथ ज्वारीचं प्लॅटर आणि नाचणीचे शिरवाळे दह्यासोबत खायला रेडी आहे. नाचणी आणि ज्वारी मिलेट्सपासून बनवलेल्या पौष्टिक रेसिपी